नमस्कार भावांनो बहिणींनो, कसं आहे? बरं आहे का? झालं का नाही जेवण सांगा. माझं बघा झालं जेवण. पण का करायचं, टेन्शन नाही मला टेन्शन येतं. नवरा पडला आजारी, ती पोरगी पडली. आता पोरगी म्हणती ताप राहिली पण पाय दुखायला लागला. या गुडघ्यापासनं तिला चाला एका पायाने येतच नाही. काय करायचं, अवघड झालं आहे. लय म्हणजे लय अवघड झालं आहे बघा. काय काय विचार येतात आणि काय काय नाहीत, पण का करायचं आता. आलेल्या दिवसाला पाठ द्यायची, आलेल्या दिवसाला तोंड द्यायचं. नेलं आहे बघा दवाखान्यात. तर म्हणलं जाते रे, जाईना का. मी जायची होती बरं का, पण म्हणलं आता पोरगी न्यायची आहे म्हणल्यावर गुड्डी होती ठिकाणी का करायला नाही, आणि जनावरं कोण सोडायचं. म्हणून बघा मी राहिले. आता झालं आहे सगळं काम, धुणं धाणं झालं. तर म्हणलं जावावं जनावरं सोडून जरा 5 मिनटं बसावं. उशीर तर दिवस तर का नाही, साळू दिवस आहे, पळतच जाते बघा. काय कसं करायचं सांग. आता म्हणते ठीक आहे, सक्रात आली की दिवस मोठा होतोय, मग आता रात्र बारकी होते. तर रात्रात जाता जात नाही रात्र, आणि दिवस पुरत नाही. पण ही दिवस चांगला मला असं कारण वाटतं. कारण हे होते रात्रभर झोपाय तर मिळतंय माणसाला. तर बारकी रात्र झाल्या असे डोळे झाकूच तर असं उजाडतं आहे, मग काय करायचं. पण मग असं काही काम करायचं म्हणलं की दिवस पडत जातो. मग मला वाटतं दिवस मोठा असावा. बसायसाठी हे का नाही मेन मुद्दा होईल बरा, दिवस बरा मोठा. पण आता सक्रात आली म्हणली की सक्रात झाली की आता दिवस मोठा मोठा मोठा, तीळ 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 मोठा होतो. आणि तीळ तीळ मोठा झाला परत महाशिवरात्रीपासून हल्या ढकल ढकल हल्या असा दिवस जात नाही बघा. का करायचं. आणि आता साळू दिवस पुरत नाही. बघूच तर 12-1 वाजलेली आहेच. जनावर सोडायची कवा आणि ठेवायची कवा कोण. पण मला तर जांभया लागले त्या, काय सांगायचं तुम्हाला. आता झोप आली या झोपून तर मला आजार होईल का नाही असं काय करायचं. काय बघा झोपली होती वाटून, ते आज पण झोपते काही मला वाटते. पण जनावराकडे जायचं आहे, जनावराकडे झोपली शेरड नेहली लोकांची तर लांडी गेला. काय करायचं, मोठं कारण आहे. म्हणून बघा आता तोंड हे धुवून आले. तर जायचं कार्प घ्यायचं, बाटली भरायची आणि काय डायरेक्ट जनावराकडे. काय बसून तर काय करायचं, बरोबर आहे ना सांगा बरं. नुसतं वाईट टाकून गेला आहे बघा. मला तर काम करू वाटतं नाही, काय करू वाटत. मला बी दुखणं येतं आहे का की वाटतंय, पण दुखणं तर आलेलं काय सोचत आहे का. ह्यांना कसलं सकट सोचत नाही बघा. सारखं रात्रभर नुसतं हे करत होतं, ओरडत होतं माझं डोकं दुखतंय. मला आता माझी आई पाय चढायला टेकान, आई ये की गण माझं पाय चळकीन. जेव्हा आई वर जाईल तेव्हा माणसाला कळतं. जेव्हा आई आपल्या जीवनात नाही तेव्हा आईचं महत्त्व करतो, बरोबर आहे का नाही. आधी आजारी पडले की आत्या पाय चढायच्या, मनाला ध्याना लगेच येते बघा, न सांगता ध्यान येतं यायचं. म्हणून आई आणि वडील मुलाच्या जीवनातनं मुलीच्या जीवनातनं जाऊन येते. माझे बी आई वडील लय चांगले आहेत बरं का. त्यांची गरीब परिस्थिती आहे, पण मला काय झालं त्यांना काय झालं त्यांचं हुळहुळ होतं. त्यांना काय झालं तर मला जाणवत नाही, पण मला काय झालं की ती आज ना उद्या येते ती बघून जाते ती. पण मला ती आजारी पडली तर मला काय जाता येत नाही मित्रांनो. मी घरीच असते, नवरा नाही आपला गाडी चालवत, कसं इष्टी जायचं आणि हे जायचं. जांभळ्यानंतर वाईट टाकून आणला. जांभळ्या काय झोप म्हणते ते काच मला कवड्यात पडते काय करायचं. खरंच झोप आली आहे बघा, त्यामुळे मला आता तसं व्हायला लागले. माझ्या डोळ्याहून तर तुम्हाला कळत असेल बघा, डोळं कसं तावून धरलं ते. तरी दूध खाल्लं नाही, दूध तर खाल्ल्याचं नाही, झोपत डोळ्यातून निघत नाही, म्हणून दूध खायचं नाही का. कवा येतात हे कवा नाही
सलाईन लावली काय की मला वाटते पोरीला म्हणून ती नाही तर सलाईन लावल्यावर लय वाईट टाकतो बघा जो काय करायचं. मोना बरी झाली का नाही बरं असतंय मग मोनाला आमच्या नाही दुखणं सण होत कसलं दुखणं सण होत नाही बरं का कसलं होते कसलं तिला नुसतं सर्दी झाली तर रास्तार जागते आणि ताप आली तर रास्तार माणसाला झोपून देत नाही आणि पाय डोकं तर दुखायला लागलं तर तिचं पाय डोकं चोळण्यातच रात्र जाते माझ्याची काय करायचं यांनी म्हणते तर नका पुरीचं पाय चुपून चुपून मी आजारी पडलो तर मी बी तिचं डोकं हे चोळलं पण एवढं नाही बरं का रात्रीचं उठलं तर त्यांच्याचे चोळते ती म्हणते आता मी कष्ट करते पोरींसाठी पोरासाठी मी दुखायला लागलं त्यांचं पाय चोळतो मी पण चोळते मी चोळत नाही अशी नाही पण त्यातल्या त्यात तेवढं चोळलं बसायचं पण ती उठली कुई कुई करायला लागली की बाप जागा असतो लगेच उठून म्हणा पाय दुखते ना म्हणा डोकं दुखतं असं विचारत बसतात होय म्हणले की मग पाय चोळणार माया करतात लेकरांची सकाळी म्हणलं नेतो तिला म्हणून न्या जावा गुडले बी आजारी गुडले बी गेलाय बघा आणून बापू तर खेळते रे गेला की बोलायचं कामच नाही जांभळ्यास कडाकडे या नाही बरं का मला डोकं दुखते मला समजा वारं तर बाहेर लय सुटलंय भयानं वारं सुटले काय करायचं एवढं जबर वारं सुटलंय का नाही ते बोलायचं कमीच नाही बघा वारं उन्हात गेलं तर ऊन सोसत नाही आणि असं पत्र्यात आलं तर गार लागते काय करायचं माणसानं सांगा जीवन माणसाचं लय म्हणजे लय मोठं आहे त्याला ऊन सोसत नाही त्याला गारवा सोसत नाही त्याला उकाडा सोसत नाही रात्री बघा निम्या रात्रीपर्यंत उकाडा होता आणि पहाटं पहाटं 5च्या मोहरं गारवं सुटलं ते गार लागायला लागलं काय करायचं सांगा लय गार लागतंय अफाट गार लागतंय तुमच्याकडं आहे का गारवं सांगा मित्रांनो मैत्रिणीनं मावश्यानं काकांनं काय करायचं आज मला असं डोकं हे दुखतंय ना त्यामुळं मला बोलता येईना बघा जांभळ्या जांभळ्या लागले ते आणि झोप पण आली पण झोपून तर चालत नाही जनावराकडे जायचं आहे आपल्याला कशाला झोपायचं सांगा तुम्ही काय केलं वांगं केलं बटाटे केलं का गवारी केली भेंडी केली शेतीतल्या बायकांना कसं आहे मंडई जाऊन तिथल्या तिथं घेऊन येते त्यामुळं त्यासने भेटतं भेंडी आमच्यासारख्याने कवा आठवड्याभर ठेवायचं आणि बटाटा असलं का नाही बटाटा लय दिवस राहतं मग बटाटाच करता येतं तुम्ही काय भाजी केली आहे सांगा मला कमेंटमध्ये मी नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करते बरं का मित्रांनो मी वाचते कमेंट त्यामुळे तुम्ही करत जावा कमेंट काय मग चाललंय तुमचं सांगा कोण कोण ऊस लावतंय कोण लागण करतंय कोण आजारी आहे तेवढं सांगा आणि गारव्याचं जरा काळजी घ्या लय अफाट गारवं सुटतंय बघा मित्रांनो चला मसरं घेऊन जाते आता